हॅलो स्टुडंट, वी सॉल्व प्रॉब्लेम सेट 19. यामध्ये आपल्याला 3 रूल अभ्यासायचे आहेत. फर्स्ट, इन लाईक फ्रॅक्शन्स द फ्रॅक्शन विथ द ग्रेटर न्युमरेटर इज द ग्रेटर फ्रॅक्शन. म्हणजे ज्या ठिकाणी लाईक फ्रॅक्शन असतील त्याच्यामध्ये ज्याचा न्युमरेटर मोठा तो मोठा असतो. एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिसतं आहे 1/4, 2/4 आणि 3/4. यामध्ये 3 हा न्युमरेटर मोठा आहे म्हणून 3/4 हा फ्रॅक्शन मोठा आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये 5/6, 7/6, 9/6 हे सुद्धा लाईक फ्रॅक्शन आहे, म्हणजे डिनॉमिनेटर सर्वांचे सारखे आहेत. मग याच्यामध्ये ज्याचा न्युमरेटर मोठा ग्रेटर असतो तो या ठिकाणी ग्रेटर असतो. म्हणजेच या ठिकाणी 9/6 हा फ्रॅक्शन सर्वात मोठा फ्रॅक्शन आहे. त्याच्यानंतर सेकंड रूल आहे, in equal numerators the fraction with the greater denominator is the smaller fraction. या ठिकाणी उलट आहे की ज्या ठिकाणी न्युमरेटर इक्वल असतील त्या ठिकाणी मात्र ज्याचा डिनॉमिनेटर मोठा असेल तो लहान असतो, तो स्मॉलर असतो. एक्झाम्पल बघा म्हणजे तुम्हाला समजेल. याच्यानंतर थर्ड रूल आहे, इन अनलाईक फ्रॅक्शन्स we convert them into like fractions. म्हणजे दोघीही रूलपेक्षा हा रूल वेगळा आहे की या ठिकाणी न्युमरेटर पण सेम नाही आहे आणि डिनॉमिनेटर पण सेम नाही आहे. डिनॉमिनेटर सेम असले तर आपण त्याला लाईक फ्रॅक्शन म्हणतो. मग हे अनलाईक फ्रॅक्शन आहे. अनलाईक फ्रॅक्शनमध्ये मात्र काय करावं लागेल तर आपल्याला ते लाईक फ्रॅक्शन करावे लागतील आणि मग आपण त्याच्यातला लहान मोठेपणा सांगू शकतो. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये 2/3, 4/7 दोघांचे डिनॉमिनेटर वेगळे आहेत म्हणजेच अनलाईक फ्रॅक्शन आहे. मग त्या दोघांचे डिनॉमिनेटर आपण सेम केले, 21 केले आणि मग रूलनुसार ज्याचा न्युमरेटर मोठा तो मोठा. सेकंड एक्झाम्पलमध्ये पण त्याच पद्धतीने आपण डिनॉमिनेटर सेम केले. त्यानंतर ज्याचा न्युमरेटर मोठा तो फ्रॅक्शन मोठा दाखवलेला आहे. नाउ वी सॉल्व Problem set 19. Question first. Write the proper symbol from less than, greater than or equal to in the box. आपल्याला हे प्रॉपर सिम्बॉल आपल्याला बॉक्समध्ये यूज करायचे आहे. त्याच्यासाठी आपण जे 3 रूल बघितलेले आहेत त्या 3 रूलचा या ठिकाणी यूज करायचा आहे. मग फर्स्ट बघा 3/7, 3/7 दोघेही फ्रॅक्शन सेम आहेत, इक्वल आहेत म्हणून आपण या ठिकाणी इक्वल टूचं साइन वापरणार आहे. सेकंड 3/8, 2/8 दोघेही डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे हे लाईक फ्रॅक्शन आहे. डिनॉमिनेटर सेम असल्यानंतर आपण ज्याचा न्युमरेटर मोठा असतो, ग्रेटर असतो तो फ्रॅक्शन ग्रेटर दाखवतो. मग आपण या ठिकाणी ग्रेटरचं साइन या ठिकाणी वापरावं लागेल. थर्ड 2/11, 10/11 मग या ठिकाणी सुद्धा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजेच लाईक फ्रॅक्शन आहे. या ठिकाणी ज्याचा न्युमरेटर ग्रेटर असेल तो फ्रॅक्शन ग्रेटर असेल. मग 10/11 हा फ्रॅक्शन ग्रेटर आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी साइन दाखवावा लागेल. त्याच्यानंतर फोर्थ बघा 5/15 आणि 10/30 हे 2 फ्रॅक्शन आहे. इथं तुम्हाला डिनॉमिनेटर सेम दिसणार नाही किंवा न्युमरेटर पण सेम दिसणार नाही. मग अशा वेळेला आपण थर्ड रूलमध्ये बघितलंय की त्यांना लाईक फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. लाईक फ्रॅक्शन म्हणजेच त्यांचे डिनॉमिनेटर आपल्याला सेम करावे लागतील. मग आपण ते करायला शिकलेलो आहोत मागच्या प्रॉब्लेम सेटमध्ये. मग या ठिकाणी आपण ते डिनॉमिनेटर सेम करून घेऊया. फर्स्ट आहे 5/15, सेकंड आहे 10/30. मग डिनॉमिनेटरकडे जर बघितलं तुम्ही तर 15च्या टेबलमध्ये 30 आहे म्हणजे याचा अर्थ आपण या 15चा 30 करू शकतो. मग 15 2 30 होतात म्हणून 2 ने मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं 2 ने म्हणून न्युमरेटरला सुद्धा करावं लागेल. मग 5 2 10, 15 2 30 आणि सेकंड जो आहे फ्रॅक्शन तो आहे तसाच राहील. आता तुमच्या लक्षात येईल की दोघेही फ्रॅक्शन हे इक्वल झालेले आहेत.
म्हणून या ठिकाणी आपल्याला बॉक्समध्ये इक्वल टूचं साईन वापरावं लागेल. म्हणजेच हे दोघीही इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे, सारखेच आहे, म्हणून या ठिकाणी इक्वलचं साईन आलेलं आहे. नाव फिफ्थ, 5/8 अँड 5/9. जर इथं बघितलं तुम्ही तर दोघांचे न्यूमरेटर सेम आहेत. न्यूमरेटर सेम असतानाचा रूल आपण रिसाइट केलेला आहे, तुम्हाला तो रिसाइट करायचा आहे. न्यूमरेटर जर सेम असतील तर ज्याचा डिनॉमिनेटर ग्रेटर असतो तो फ्रॅक्शन स्मॉल असतो. म्हणजे हा फ्रॅक्शन आहे, हा स्मॉल आहे. मग आपण स्मॉल फ्रॅक्शनकडे पिक ऑफ एरो म्हणजे बाणाचं टोक दाखवत असतो. त्याच्यानंतर 6, 4/7, 4/11. इथे सुद्धा दोघांचे न्यूमरेटर सेम आहेत. मग न्यूमरेटर सेम असताना ज्याचा डिनॉमिनेटर ग्रेटर असतो तो फ्रॅक्शन आपण स्मॉल दाखवतो, म्हणजे हा स्मॉल आहे. मग स्मॉलकडे आपण पिक ऑफ एरो म्हणजेच बाणाचं टोक दाखवतो. त्याच्यानंतर 7, 10/11, 10/13. इथे सुद्धा न्यूमरेटर सेम आहे, मग इथे तोच रूल लागू पडेल, ज्याचा डिनॉमिनेटर ग्रेटर तो स्मॉल. आता 7 नंतर मी 9th एक्झाम्पल घेतलेला आहे. तुम्हाला 8 आणि राहिलेले एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील. 9 का घेतलं, कारण या ठिकाणी न्यूमरेटर पण सेम नाहीयेत आणि डिनॉमिनेटर पण सेम नाहीयेत. मग अशा वेळेला आपण थर्ड रूल बघितलेला आहे, त्याच्यामध्ये सांगितलंय की त्यांची डिनॉमिनेटर आपल्याला लाईक करायचे आहेत, म्हणजे सेम करायचे आहे. मग आधी आपण त्यांचे डिनॉमिनेटर सेम करूया, तरच आपल्याला त्यातला लहान मोठेपणा सांगता येईल. मग फर्स्ट आहे 5/6 आणि सेकंड 1/8. मग आता बघा, याच्याही आपण स्टेप अभ्यासलेले आहेत. फर्स्ट स्टेप होती की ही दोघीही डिनॉमिनेटर एकमेकांच्या टेबलमध्ये आहेत का. 6च्या टेबलमध्ये 8 किंवा 8च्या टेबलमध्ये 6 नाहीये. मग दोघांच्या टेबलमध्ये कॉमन मल्टिपल आपल्याला शोधायचा आहे. कॉमन मल्टिपल म्हणजेच कॉमन नंबर शोधायचा आहे. मग 6च्या टेबलमध्ये बघा, 6 2 12, 6 3 18, 6 4 24. मग आता 24 जो आहे तो 8च्या टेबलमध्ये सुद्धा आहे. 8 3 24. मग आपण दोघांचे डिनॉमिनेटर 24 करू शकतो. मग काय होईल बघा, 6 4 24 म्हणून 4 ने मल्टिप्लाय केलं. इथे सुद्धा 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 8 3 24. मग इथं सुद्धा 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. नेक्स्ट स्टेपला आपण सॉल्व्ह करूया. 5 4 20, 6 4 24, 1 3 3, 8 3 24. बघा, दोघांची डिनॉमिनेटर सेम झालेले आहेत, म्हणजे हे लाईक फ्रॅक्शन झालेलं आहे. मग आता आपल्याला सांगता येईल की कोणता ग्रेटर फ्रॅक्शन आहे आणि कोणता स्मॉलर आहे. मग या ठिकाणी दोघांची डिनॉमिनेटर सेम असल्यानंतर ज्याचा न्यूमरेटर ग्रेटर असतो तो फ्रॅक्शन हा ग्रेटर असतो. म्हणजे या ठिकाणी या पद्धतीचं साईन येणार आहे. तेच साईन आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे. मग लक्षात ठेवा, ज्या वेळेला अनलाईक फ्रॅक्शन असतील त्यावेळेला फक्त आपल्याला ते अशा पद्धतीने लाईक करायचे आणि मगच आपल्याला या साईनचा वापर करायचा आहे. बाकीच्या वेळेला तुम्ही रूल्सचा वापर करून झटपट त्या ठिकाणी साईन वापरू शकता. बाकीची राहिलेली उदाहरणं तुम्ही सॉल्व्ह करायची आहेत आणि ते तिघही रूल रिसाइट करायचे आहेत.